तर मागच्या भागात सुमूरमध्ये राहून आपण सियाचीन बेस कॅम्पचा सुंदर असा अनुभव घेतला. सुमूरच्या आंटीचा आता निरोप घ्यायची वेळ झाली होती, कारण आता आपल्याला आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघायचं होतं आणि ह्या पुढच्या प्रवासातलं आपलं डेस्टिनेशन होतं ते म्हणजे पँगॉंग लेक. पँगॉंग लेक हे उंचावरील खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं जलाशय आहे, ज्याचा 25% भाग भारताकडे आणि उरलेला भाग हा चीनकडे आहे. त्यामुळेच हा भाग आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपली इंडियन नेव्ही गस्त घालताना सुद्धा आपल्याला दिसते. अतिशय सुंदर आणि निळेशार पाणी असलेलं हेच पँगॉंग लेक बघण्यासाठी आता आम्ही निघालो होतो पुढच्या प्रवासाला. मात्र या ठिकाणी जाणारी वाट ही इतर वाटांपेक्षा वेगळी होती, कारण इथला अजूनही रोड कुठल्याच प्रकारे बनलेला नाहीये. तुम्हाला या प्रवासासाठी शोक नदीच्या पात्रातून जावं लागतं. अतिशय खडतर असणारा हा रस्ता आहे, ज्याच्यावरती एका वेळी साधारण फक्त एक 4 व्हीलरच जाऊ शकते. आणि अशा या खडतर आणि अवघड प्रवासातून मार्गक्रमण करत आम्ही निघालो होतो पँगॉंग लेकच्या दिशेने. ही संपूर्ण राईड आपल्याला शोक नदीला बाजूला ठेवून किंवा बऱ्याच वेळा शोक नदीच्या पात्रातूनच करावी लागते आणि त्यामुळेच या राईडचा थरार वाढतो. बऱ्याच वेळा या नदीला अचानक बर्फ वितळून आलेला पूर असेल किंवा इथल्या खडकाळ भागातून वाळवंटी भागातून तुम्ही केलेली राईड असेल, तर अशा पद्धतीचीच संपूर्ण ऑफ रोडिंग तुम्हाला या भागामध्ये पाहायला मिळते. शोक नदीच्या पात्रातून जात असताना आपल्याला काही गोष्टींची जाणीव होते, ती म्हणजे इथल्या पर्वताची रचना. मुळात नव्या असलेल्या हिमालयाची आणि ह्या काराकोरमच्या रचनेमध्ये बराचसा फरक आहे, कारण काराकोरम पर्वतरांगेची निर्मिती ही हिमालयाच्या आधीच झालेली आहे. त्यामुळेच काराकोरम पर्वतरांग ही हिमालयापेक्षा जास्त जुनी आहे. काराकोरम पर्वतरांगेच्या मध्येच असणारं हे अजस्त्र वाळवंट अशा पद्धतीने तयार झाला आहे की येथील तेथीस समुद्र हा हिमालयामुळे वर उचलला गेला आहे आणि त्याचीच संपूर्ण वालुकामय मृदा आपल्याला येथे पाहायला मिळते. त्याचप्रमाणे पँगॉंग लेकचं खारट पाणीसुद्धा हे त्या तेथीस समुद्राचंच पाणी असावं असंही म्हटलं जातं, कारण इतक्या उंचावरती खाऱ्या पाण्याचं एवढं मोठं जलाशय असण्याचं ते एकमेव उदाहरण आहे. साधारण मे ते सप्टेंबर या काळामध्ये आपल्याला या भागामध्ये बाईक रायडर्स भरपूर प्रमाणात आढळतात, कारण हाच तो सीझन असतो ज्या काळामध्ये बर्फ वितळण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळं फक्त शिखरावरती बर्फ शिल्लक असतो आणि अनेक मोठे मोठे हाय पासेस ओपन होतात, जसं की आपण खारदुंगला केला. आणि त्यामुळेच हे हाय पासेस ओपन झाल्यामुळे इथे भरपूर पर्यटन चालू होतं आणि त्यामुळेच इथे बाईक रायडिंग ही जास्त प्रमाणात केली जाते. त्यामुळं मे ते सप्टेंबर हा इथल्या पर्यटनाचा तसा सर्वात चांगला काळ असे आपल्याला म्हणता येईल. एवढं दिवस वाटत होतं आयला इथल्या नदीला कशाला मासे असतील, पण इथं लय भारी आहे. असला झुंड आहे ना हा इथं. तर
इथल्या निळाशार स्वच्छ आणि पारदर्शक पाण्याच्या आपण अक्षरशः प्रेमात पडतो. कारण इथल्या पाण्याच्या खालचे सगळे सजीव, तिथली दगडी, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी सहज दिसून येतात. त्यामुळेच इथला भूभाग हा खूपच समृद्ध असल्यासारखा आपल्याला वाटतो. आणि काही वेळातच आपण येऊन पोचलो आहे पँगॉंग लेकवर. बाजूला आर्मीच्या किंवा नेव्हीच्या तुम्हाला ट्रक्स किंवा पोस्ट दिसायला लागल्या की समजायचं तुम्ही पँगॉंग लेकच्या जवळ आला आहात. आणि इथे आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवरायांची अश्वारूढ मूर्ती. ही जी प्रतिमा आहे ही मराठा लाईफ इन्फंट्रीने 2024 मध्ये आत्ता बसवली आहे आणि ही बरोबर चायनाच्या ह्याला तोंड करून आहे बघा. आणि महाराजांप्रती एक आदर म्हणून आणि निष्ठा म्हणून त्यांना मिळाला जो सन्मान आहे मराठा लाईफ इन्फंट्रीला, त्यांनी त्या सन्मानार्थच हा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा केलेला आहे. ऑब्विसली चायना असेल किंवा पाकिस्तान असेल, हे आपले शत्रू राष्ट्र आहेत आणि हे आपला जो भाग आहे तो हस्तगत करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे कुठे ना कुठे स्वराज्य वाचवणारे आणि स्वराज्य घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांसाठी प्रेरणा असावी म्हणूनच ही मूर्ती इथं बसवलेली आहे बघा. छान वाटतं. याच्या मागच्या बाजूला चीनची सीमारेखा आहे आणि त्यामुळे इथून चीनवर लक्ष ठेवण्यासाठी इथे आर्मी तसेच नेव्ही सुद्धा आहे. आता आपला संपूर्ण प्रवास ह्या पँगॉंग लेकच्याच कडेने होणार होता. साधारण पुढे 15 ते 20 किलोमीटर अंतरावरती आम्हाला जायचं होतं मेरक येथे, कारण आमचा आजचा रात्रीचा मुक्काम होता मेरक येथे. पँगॉंग लेक खूप सुंदर. मागाशी वरतून बघितलं, आता जवळ ड्रोन शॉट पण घेऊ मस्त. लय मजा येणार आहे एवढं मात्र नक्की. समोर चंद्र पण उगवलाय बघा. ही काराकोरमची रांग ही सगळी.
पाणी क्या कर रहे हो पानी? पानी बहुत पानी देख रहा हूँ मैं ऐसा पानी ऐसा नहीं पानी आप तो पगड़ी पहन के आ गए परफेक्ट बसली पँगॉंग लेक ही आहे काराकोरम रेंज. हिमालय इथे संपतो. म्हणजे काराकोरम ही जुनी रेंज आहे आणि हिमालयापेक्षा ही जुनी आहे ती. तर ही सगळी तुम्हाला जे बर्फाच्छादित भाग दिसतोय हा हिमालय नाही म्हणता येणार, याला काराकोरमच म्हणावं. मेरठमध्ये रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण 8 वाजता आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो होतो. आमच्या पुढच्या प्रवासातलं स्थळ होतं रेझांगला वॉर मेमोरियल. हे रेझांगला वॉर मेमोरियल आपल्याला आठवण करून देतं 1961च्या चीन आणि भारतामध्ये झालेल्या युद्धाची. याच्यात साधारण 120 सैनिकांनी चीनच्या अनेक सैनिकांचा कसा धुव्वा उडवला हे आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर पुढचा भाग पाहायला विसरू नका. तोपर्यंत भेटूयात. धन्यवाद.